हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग. कशा आहात तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असाल. मजेत असणार तर इव्हिनिंगचा टाईम आहे आणि आज आहे संकष्टी चतुर्थी. तर तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज म्हणजे 3 वर्ष झाली लग्नाला, पण चिरनेर महागणपतीच्या पाया पडायला नाही गेलो. तर आज फायनली आम्ही चाललो. मी किती दिवस त्यांना तेच बोलतो आहे का आपण जाऊ. तर आज फायनली आपण संकष्टीला तिथे दर्शन घेण्यासाठी चाललो. तर बाबूला तर मी इथून पाणी घेते, म्हणजे तो ओरडला तरी त्याला पाणी दिला तरी तो शांत राहील. म्हणजे आम्हाला नाकरं बघ कसं बोंबावतात नाही दोघा जणा. बघा हे बघा, त्याला कोणी काय दिलाच नाही. चल चल चल. आता पहिले देवाची दिवाबत्ती करते. आता आठवण नाही म्हणा, 6:30 वाजले तरी. तर चला आता देवाची दिवाबत्ती करून घेते. काय बोलतो नागोबा? काय ते तर चालूच आहे. त्यांना आतमधून टाकशील. काय बोलते? बस नको. शिव तसा करता बाबू कुठल्या रिसोर घेऊन जाऊ त्याला? टुट्टू शेट चालू बाबूला घेऊन मी. बाबू बाबू कोणाला आहे? आला चला ड्रेस घाला चला. तुम्ही पण टप्प्यावर आणली हो. चला पुरा मी ऐकायचं मन आता थांब त्याचं लागवाय बाबा. थांब 2 मिनिटं. पाय मारून त्याचा हात पण जाईल. इकडे बघा, तू नको ड्रायव्हिंग शिकू बाप्पाच सारखी. गाईज आम्ही आत्ताच निघलो नाही हो. बघा कालो उजाराला वॉशिंग खाली बघ ते शिकून घेते. तो कसा बाबा चालवते त्याचं गाडी. तो नको चालवू एवढ्या लवकर. दोघांपेक्षा गोरा येत दिसतंय. चला आता तयार जाऊन द्या. गाडीन बसल्या 12 महिने खावायलाच लागतं. अबर चपर पाहिजे. ते भाऊ आहे ना वाटतं, पार्सल पण नाही आणलं. गाडीन बसल्या आम्हाला आबर चपर खाल्ल्याशिवाय जमत. बघा कशा भूक लागल, कारण का डब्बा नाही दिला त्याच्यामुळं. बाई आला पण सुलतान. हे टुलटान ती नाव ठेवतो. अबरा चबरा खाणारे लावले.
विमान झालं तर विमान झालं असं तर बघलं असं का मागं पुढे बसणार मग विचार करून बसून मस्त जग मारा रे. लेट करंट माणूस हे बघ याला पाहिजे बघायला हे बघा हात बघा कसं पकडून ठेवला बबड्या हे टुट्ट्या हे टुट्ट्या परत परत बोल काय हाव. तर गाईस आता उतरलं नाही अशी काय बोलतात त्याला काय उतरलं काय माहिती मला पण नाही आठवत काय उतरलं वडापाव खायसाठी हे बघा याची मस्ती बघा याची मस्ती बघा त्याला दूध दिलं तरी याला हेच पाहिजे हात खाल्ल्याशिवाय आमचा दिवस जाणार नाही आता आम्हाला उपवास नाही पण भाजीच खाता व्हेज खाता नॉनव्हेज नाही काय तिकडे वडापाव आणायला काय गेल्यानं दिसत पण नाही तर आल्यावर दाखवते साहेब काय बोलता भरून दे ना. मी पोळ्याला हा घेतलाय ना घ्या तुम्ही काय आणलं भाजी पाव वडापाव काय आणला मी सगळ्यात स्वस्त आणि मस्त टेस्टी दिगोडचे वडापाव विंधनचे वडापाव सॉरी विंदन का बोललं ना आमचा खाल्ल्याशिवाय दिवस जायच नाही हे बघा बघते बघ असं मी पण टेस्ट करते थोडासा गजब बेइज्जती असं असं या मग पुरा बघते मी या मग बघा आम्हाला दोघांना दाखवून खातो आणि मला तसं खावायचं नाही बटाटा आहे बेसन आहे टेस्ट करणार म्हणजे करणार दिला तर करीन नाही तर नाही करा असं नको देशीव तुम्ही हावऱ्यावर काय आम्ही शॉर्टकट जाणार एवढ्या लांबून कोण त्या अडकलं बिळकलं मध्ये कसं व्हायचं मग त्यापेक्षा सडक शॉर्टकट जायचं फर्स्ट टाइम आले त्याच्यामुळे आपल्याला नाही असते खरंच कॅमेरा अलाउड नाही आता नेऊन चल आतमध्ये कोण जाणार आहे दिल्ली एंट्री याच्यासारखी तर बघू पुढचं काय बोलतात त्याला मटण घेतो रिसॉर्ट आहे ना तिथला तिथे दाखवतो नंतर काय आहे नंतर रिसॉर्ट आलं तुला त्याशी तो मस्त लय मोठा जोक झाला पण नको तर टाकून फायदा नाही अगं कांदे बटाटे मला आले बाजलं घरी गंगी आहे आता आम्ही एंट्री केली मंडप
गेली जीवली हा तुझी विना यो का याला बोलतात का ओडिसी ओडिसी परत मागं फिरलं आता कंची जावाचं आहे काय माहिती दाखवून जावाचं आहे लोकांना 99 भरलं त्याईने ठेवलं कोणला पडलं म्हणा तवने ठेवलं कोणी 10वीला 99 12वीला 95 58 सांगा ना 10वीला 10वीला 99 58 पडलं 58 पडलं 85 होते मला 40च होते 40 बस जीवा बोला चालेल. स्वतःच्या हिमतीवर ते पण नाही त्यावर्षी 45 वर्षी समजते 40 वर्षी बस झालं स्वतःच्या हिमतीवर पाच तेच झालं ना बस 40 वर्षी समजते स्वतः हिमती ना अर्धा 40% आम्हाला अंडे घेवाला कसा बघते पा चार्जिंग संपत आली त्याला मंदिराचे इथं लाईन बघ लाईन आहे मोठी आहे तर गाईस पंकज ठाकूर आणि भक्ती ठाकूर भेटलेले आहेत हाय भक्तीताई भेटलेली आहे मी आताच आठवून काढली बरं पंकज भाऊ आणि भक्तीताई भेटतील म्हणून कशा बाकी काय मजेत एकदम मिस्टर मध्ये अच्छा लई दिवसांची तिची इच्छा होती आज पूर्ण आली बाबू छोटा आहे काय रे बघ कोण आहे आता ए बाबू तर गाईज बघू शकता मी आता मंदिराच्या इथं आहे मंदिर आतमध्ये आहे आधी कन्फर्म करा होतं मोबाईल अलाउड आहे का पण हाय वाटतं बघू आता आतमध्ये केलं समजत हे बघा हे लागले मंदिर वट वागलो आमचं वट वागलो म्हणजे लाईन एवढी नाही बहिणीची घरीची आहे मग आधी वाटलं मला घेऊन मामूस आहे बघ मामूस मामूस आले बघ कोपऱ्या नाही बघ गाईज बघू शकता काय लिहिलेलं दिसते नाही ना काय लिहिलं काय तुझी मजा आहे पडलं काय मामूस आले नाही मामीच बोलवते तुला आमच्या गावात
आमची करा. मग काय आमच्या घरलीकडे तर गाईत झाल्यात आमचं दर्शन. तर चला आता आपण बॅक एंट्रीने जाऊ. जांभला जांभूळ काय पाहिजे मला? कसं आहे नंबे? 30 रुपयाला आहे, 20 रुपयाला आहे. 20 रुपयाला एक. मग 3 घेतलं तर 50ला. बार्गेनिंग करता बार्गेनिंग. आता 20 रुपयाला बोलल्यावर 60 रुपये झाले. आमची बार्गेनिंग बघ. इथं काय बघूया वडापाव आहे. खाल्लाय नाही. नीट घ्या नीट घ्या नीट घ्या तुम्ही. थोडासा गम. नको हा ते. आणि मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू बघा. जंगल सत्याग्रहामध्ये काय आहे, काय आहे? काय चिरनेरच्या सत्याग्रहामध्ये शहीद झालेलं दाखव. सगळं बघू जरा. म्हणजे हुतात्मा झालेले हुतात्मा सगळे. चिरनेरचं काय आहे? सत्याग्रह होता चिरनेरच्या जंगलाचा. जंगल सत्याग्रह होता हा. सन 15 सप्टेंबर 1970ला. नक्की ना? हो 70 आहे का 50 आहे माहिती नाही. तर आपण 2005ला हुतात्मा शिल्प स्मारक 25 सप्टेंबर 1900 काहीतरी आहे. 1990 आहे काहीतरी. ऐसा 90. हुतात्मा झाले. 1990च आहे. 1970 वाटतं. अरे 5 आहे बघा तक्र. 2005 आहे तो. तर त्या सत्याग्रहामध्ये लाकूड सगळे कुऱ्हाडी तलवारी घेऊन तर त्याची साक्षी देत असताना त्या सत्याग्रहाची साक्षी देताना ती गजाव गोली लागली ना इंग्रजांची. तो गज तयार लावलाय का नाही. असं बघ. इकडे सत्याग्रहाचा बघा सगळ्यांची नावं किती जण आहेत बघा. आणि नावं पण आहे तिथे. नावाचे नाव आहे बघ. पहिल्या स्टार्टिंगचं काय आहे? कोपरोलीचा आहे रघुनाथ मोरेश्वर नावी. नाही दिसत नाही ना. कोपरोलीचा आहे परशुराम रामा पाटील पानदेवचा आहे. पाणीदेवी पानदेव का पानदेव पानदेव खोपट्याचा परशुराम आहे. बुद्धाची चिरनेरचं आहे. चिरनेर. परत हे नाही दिसत. चिरनेर. हे सगळं सगळी चिरलेलं चिरलेलं. मोठी जुवे आहे. अजून तक्र पण आहे. आणि भरपूर म्हणजे जुन्या कालांची सगळी आणि आहेत इकडे नावं सगळं भरपूर आहेत. आझाद वगैरे सगळं असं हे लिहून ठेवलेलं आहे. हम्म. म्हणजे आठवण पहिल्यांदाच आले पण जरा बरा वाटलं मस्त. म्हणजे ती गोली लागलेली ना ते साक्षी गज देताना ती गजाला ती गज तयाशी अजूनपर्यंत पुरत्या कालचा गज अजूनपर्यंत तिथं आहे. हो तर किती 2000 कितीचा काहीतरी आहे का तुम्हाला तेवढा नाही माहिती. 1900 काहीतरी तिथं आहे. लिहिलेलं आहे पण 1940 काहीतरी लिहिलेलं आहे बघ. एवढा काळ 1940 नाही सॉरी काहीतरी असेल एवढं नाही माहिती. पहिल्यांदाच आलं तर समजत नाही एवढा. नवऱ्याला बोला बरोबर समजतंय. मी पहिल्यांदा हा. नवऱ्याला शिव कशा द्यायच्या. आता याच्यावरून पण किटकिट चालू आहे आमची. दिला असता त्या आंबा 30 रुपयाला घेतला असता. आधी काय आता बघा किती गर्दी झाली. आता असते असते एवढी गर्दी वाढत जाईल. इकडे बघ बघ यांच्या लक्षात 1930 1930 बोलल्यावर किती वर्ष दे. चला याची याचा बघा त्याचा हल्लं पेलच केलं मी. हो ठीक घ्या. चला आपला झाड आहे पाया पुढे तिकडे बघा त्या नुसते हसतात. पलाले मामाची वाट बघते ना. मामाची वाट बघते ना. यांचं दुकान आहे यांच्या घरी. मामाची वाट बघते. हे बघा मनीष भाऊ आणि हरियाताई आर्याताई असतात ताई. स्वतः ए, मला बोलता स्वतः मामाची वाट बघते ना करा सांग. स्वतःच विसरताना मला बोलताना तुला ओळखत नाही. तर काही चला झालं आपला फायनली दर्शन. आता आपण जाऊ. एकदम मस्त आणि बाबूची मजा आहे. बाबूला जाईल त्याची काय చాలా बदमाश आहे फक्त. लाईट लावायला पाहिजे होती. थोडी लाईट कमी पडतंय. आणली नाही सगळं आहे. सगळं आहे पण आणली नाही मी. बाबूच्या याच्यानं मला आठवण नाही राहील त्याच्यामुळे. तर गाईज आता आम्ही आलो कौशिक फॅमिली रेस्टॉरंटला. बघा यांना खायची आहे चायनीज त्याच्यामुळे व्हेज हा नॉन व्हेज नाही.
इकडं झोपलाय. गाईस कुठे जाईल त्या पबजी, कुठे जाईल त्या. आणि यो बघा, याला घर नाही दार नाही, बघा कसं त्याला मांडीवच पाहिजे, घरी दारी तसंच तो. आम्ही आलो जेवायला, त्यांना चायनीज खायचा होता म्हणून. बघा बघा बघा, याला कोण खायला दिले, तुला दूध देते. आता काही ऑर्डर आली का मग भेटू. गाईस पबजी केल्याचं टाकून बघा, स्टार्टर आला. पबजी अशीच ठेवली, धाव मारली. आणि इकडे बघा, याची बघा मजा. तर गाईज आमचा टुट्टू शेड बघा घरी आला आणि आजीचा फोन आलाय त्याला. दिसत नाही, आजीला दाखवीत नाही. आजीला असे लाल लाल व्हाईट केले. आणि गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला कशा वाटला. आणि भक्ती आणि पंकज ठाकूर भेटलेले बघितलं असेल. हां, आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा. नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. गणपती बाप्पा मोरया. बाय बाय.